तर लाडक्या बहिणींसाठी आता आणखी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींसाठी आता आणखी एक मोठी अपडेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्यापासून पुन्हा KYC प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजे आता मिळालेल्या माहितीनुसार KYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण अजून एकदा पुन्हा सुरू होऊ शकते जून महिन्यापासून. म्हणजे आता 30 तारीख शेवटची तारीख दिली होती, तर ती शेवटची तारीख झालेली आहे. त्यामध्ये अनेक महिलांनी KYC केली आणि अनेक महिलांनी KYC केलीच नाही. तर अशा सर्व महिलांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे की त्यांना जून महिन्यापासून पुन्हा KYC प्रक्रिया सुरू होऊ शकते, अशी आतली बातमी आता मोठी अपडेट समोर येत आहे. त्यामुळे मागील वर्षी मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की दरवर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना KYC करावी लागू शकते. म्हणजेच ही प्रक्रिया आता नियमित होण्याची शक्यता आहे. म्हणजे जरी तुम्ही आता KYC केली नसेल तर घाबरायची गरज नाही. तुमच्यासाठी आता जूनपासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून KYC प्रक्रिया पुन्हा एकदा चालू होऊ शकते. तुमचा हप्ता म्हणजे समजा आता तुमची KYC तुम्ही केली नाही म्हणून हप्ता आला नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही KYC पूर्ण करसाल म्हणजे जूनमध्ये KYC पूर्ण करसाल त्यावेळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. ते पण फक्त चालू महिन्याचं नाही तर मागच्या 2 महिन्याचा 3 महिन्याचा जेवढा हप्ता रखडला आहे तेवढे सगळे पैसे तुमच्या खात्यामध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे मे महिन्याचे आले नसतील तर तुम्हाला सांगतो 10 ते 15 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आणि 2 महिन्याचे पैसे अडकले असतील तर 3000 रुपये देखील येऊ शकतात. त्यामुळे काळजी करू नका. काहीच दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. काही दिवसाच्या कालावधीमध्ये 5-6 दिवसाच्या कालावधीच्या अंतरामध्ये. त्यामुळे थोडा संयम ठेवा आणि पैशाची वाट बघा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही KYC पूर्ण केली नसेल तर जूनपर्यंत वाट बघा. जूनमध्ये KYC पुन्हा चालू होईल, त्यावेळेस KYC आवर्जून करून घ्या. तर तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.